काल रात्री दिल्लीच्या जंतर मंतरवर पुन्हा गोंधळाचं वातावरण। आंदोलक आणि पोलीस आमने-सामने। पोलिसांचा लाठीचार्ज तर आंदोलकांची दगडफेक। पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या। जंतर मंतरवर आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमने-सामने। आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। आंदोलनस्थळावरून परत जाण्याच्या घोषणा। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। नीट पेपर फुटी प्रकरणी 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मुंबईत संयुक्त मोर्चा। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद। जंतर मंतरवरील अभिजित दिपकेंच्या आंदोलनाची सूत्र आता काँग्रेसच्या हातात। पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकारपुढे ठेवल्या 3 मागण्या। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ। कासा गावातील गायकवाड पाड्याला पुराच्या पाण्याचा वेढा। एका कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढलं। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत। रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला तर धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। वसई विरार शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। शहरातील मुख्य रस्ते पाण्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना कसरत। नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार। रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आली पुराचं पाणी। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती। एनडीआरएफ तैनात। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीत ट्रक कोसळून भीषण अपघात। अपघातग्रस्त ट्रकमधील मॅगी गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड। ट्रक चालकाचा शोध सुरू। दूध भेसळखोरांवर लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कडक पाऊल। दुधात भेसळ आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाणार।